आली आहे गोष्ट, त्याच्या पुढे काहीच नाहीये. त्याच्या पुढची गोष्ट आपण आज बघू. म्हणजे प्लॅस्टिकचं रिसायकलिंग कसं होतं, काचेचं रिसायकलिंग कसं होतं आणि थर्मोकॉलचं पण रिसायकलिंग कसं होतं. आपल्या धड्यामध्ये ते 4 RR दिले, तुम्हाला दाखवते मी. अथर्व काय बोलवते? अथर्व टीचर. बरं, हे बघा आपल्याला हे दिले ना, तुम्हाला दिसतंय का? रिड्यूस, रियूज, रिसायकल, रिकव्हर. त्या 4 गोष्टी आपल्याला ऑलरेडी दिलेल्या आहेत. आणि आपल्याला काय संदेश दिलाय बघा, प्रत्येक सुजाण नागरिकाने 4R सिद्धांताचा उपयोग करणे गरजेचे आहे. 4R सिद्धांत म्हणजे काय? रिड्यूस म्हणजे काय? रिड्यूस म्हणजे काय? रिड्यूस करणं म्हणजे कमी करणं, कमीत कमी वापर करणं. कसला? धडा कोणचा चालू आहे? अरे हा, तो आपला मानव निर्मित पदार्थ, मॅनमेड ऑब्जेक्ट्स. रिड्यूस म्हणजे काय? एखादी गोष्ट कमीत कमी त्याचा वापर. आपण रिड्यूस वॉटर, काय म्हणतात, रिड्यूस यूज ऑफ वॉटर, पाण्याचा वापर कमी करा. रिड्यूस यूज ऑफ इलेक्ट्रिसिटी म्हणजे इलेक्ट्रिसिटीचा वापर कमी करा. जिथे गरजेचं आहे तिथे जरूर वापरा, पण उगाच आपलं वापरत राहायचं, वाया घालवायचं असं नाही. रिड्यूस करायचा, कमीत कमी वापर. करतोच ना आपण आपल्या घरामध्ये. आपण ह्या रूम मध्ये असलो आपण त्या रूम मधले लाईट बंद करून टाकतो, नळ काम झालं तर बंद करतो, बरोबर ना? का रात्रंदिवस आपलं नळ टिक 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 गळत असतात. गळत असतील तर आपण रिपेअर करायला माणूस बोलून आणतो की नाही, पाणी वाया जात आहे. आपण पाणी पट्टी भरतो, घरपट्टी भरतो, मग आपण वाया काही घालवत नाही आणि ते घालवायला नाही पाहिजे. म्हणजे कमीत कमी वापर करायला पाहिजे, बरोबर? रियूज म्हणजे पुन्हा वापर करायचा. जसं मी तुम्हाला त्या दिवशी म्हणाले होते मागच्या लेक्चरला, जेव्हा तुम्ही मला खूप काळजीपूर्वक सल्ला दिला होता की ते जास्त दिवस त्या बॉटल्स वापरल्या की त्या डेंजरस असतात, बरोबर आहे. पण रियूज मध्ये आपण काय करतो, त्याचा दुसरा काहीतरी वापर करतो. समजा त्याच बाटलीमध्ये मला काहीतरी खत बनवायचं असं असतं ना, काय बरं, आपण कांद्या बिंद्यांची सालं किंवा केळीची सालं कट करून पाण्यामध्ये भरून ठेवायची, झाकण लावून ठेवून द्यायची. असं करण्यासाठी आपण त्या बाटल्या वापरू शकतो ना, त्याचा रियूज करू शकतो. फेकण्यासारखं नाहीये, चांगलं आहे, पण वापरण्यासारखंही नाहीये. मग अशा वस्तूंचा आपण काय करायचं, रियूज करायचा, पुन्हा पुन्हा त्याचा उपयोग करायचा दुसऱ्या तिसऱ्या कुठल्या तरी कामासाठी. रिसायकल करायचं म्हणजे रिसायकलचे व्हिडिओ तुम्ही आता बघाल. एकदा बनवलेली गोष्ट वाया गेल्यानंतर त्याला रिसायकल करायची म्हणजे त्याचं पुनर्चक्रीकरण करायचं, त्याला पुन्हा सायकलमध्ये घ्यायचं. रॉ मटेरियल, प्रोसेसिंग आणि फाईन प्रोडक्ट, अशी सायकल असते ना. काहीतरी रॉ मटेरियल असतं, त्याच्यावरती आपण काहीतरी प्रोसेसिंग करतो आणि त्यातनं आपल्याला फाईन प्रोडक्ट मिळतो. मग ही जी प्रोसेस आहे हे एक प्रकारचं चक्र आहे ना, डिमांड प्रमाणे सप्लाय. मग सप्लाय झालेल्या गोष्टी पुन्हा एकदा वापरात घ्यायच्या, त्याला रियूज करायचं, रिसायकल करायचं आणि त्याचा चेहरा मोहरा बदलून पुन्हा मार्केटमध्ये आणायच्या. म्हणजे आपण काय करतोय, नवीन बनवत नाहीये, जे बनवलंय त्यालाच आपण रिसायकल करतोय. आणि रिकव्हर म्हणजे पुन्हा प्राप्त करणे. ह्याच्यामध्ये काय आहे की रिकव्हर करायचं म्हणजे काय करायचं की बघा, समजा तुम्ही खूप ठिकाणची झाडं तोडली आणि तिथे आता तुम्ही घरं बांधायला सुरुवात केली. झालं जमीन खराब करून झाली. आता काय मिळणार तुमच्याकडे? काय उरलंय? काही नाही ना. तिथे जंगल नाही म्हणजे झाडं नाही, म्हणजे तिथे नैसर्गिक संपदा ऑलरेडी संपली. तिथला पाऊस कमी होणार, तिथले जे पक्षी होते किंवा तिथली जी काही एक इकोसिस्टीम होती ती सगळी डिस्टर्ब होणार. आणि माणसं जिकडे राहिले तर तिकडे सगळीकडे घाणच होते, प्रदूषण होतं, कारण आपण सगळं वापरतो ना. पाणी घेतो, आजूबाजूची संसाधनं घेतो, ऑक्सिजन घेतो आणि परत काय देतो? काहीच नाही. म्हणजेच आपण ते खराब केलं. मग आता त्याला खराब केलेल्या वस्तूंना चांगलं कसं करायचं? रिकव्हर करायचं. म्हणजे काय करायचं? तुम्ही जिथे राहता, जिथे शक्य आहे तिथे आजूबाजूला झाडं लावायची, त्यांची काळजी घ्यायची. मध्यभागी समजा 1 गुंठा जमीन आहे, त्यात मला घर बांधायचंय, पण त्याच्या आजूबाजूला जिकडे जिकडे मला जागा आहे तिथे माझ्या घराच्या आजूबाजूला मी झाडं लावू शकते ना. मला पार्किंगला पण जागा पाहिजे, मला तिथे रस्त्यावरती पण सगळं पाहिजे, तिथेच मी माझे हंडे कळशा बिळशा सगळं लावून ठेवेन. मग झाडं कुठे लावेन? आणि कट टू कट सगळं बांधकाम करायचं म्हणजे रस्त्यावर घर तरी पण चालेल, पण एक झाड लावणार नाही. म्हणजे अशा मानसिकतेची लोक जी असतात ती मूर्ख असतात, कारण की ते काय करतात, स्वतःचाच ऑक्सिजन, आजूबाजूला सगळीच लोक अशी असतात म्हणून ते पण तसं करतात. तर विचार करा, एवढ्या सगळ्या लोकांना रोज सतत 24 तास प्रत्येक सेकंदाला श्वासोच्छ्वास करण्याकरता जो ऑक्सिजन लागतो तो येतो कुठून? कुठेतरी भलतीकडच्या जंगलामधला तो ऑक्सिजन असतो जो आपल्यापर्यंत येतो, बरोबर? आपण आपलं ऑक्सिजन तयार करतो का? रिकव्हरी करतच नाही आपण, फक्त खराब करतो. मग काय करायचं? अरे मोठ्या मोठ्या बिल्डिंगांमध्ये पण असंच असतं. खूप मोठा एरिया असतो,
चिटकून 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 बिल्डिंगा, अगदी 8-8, 10-10 मजल्याच्या बिल्डिंगा कमीत कमी अशा मोठ्या सोसायट्या असतात, खाली पार्किंग असतं, बाजूला कवर्ड पार्किंग असतं, पण झाडच लावत नाहीत. ज्या ठिकाणी अशा पद्धतीची डेव्हलपमेंट होते तिथला पाऊस कमी होतो. पाऊस कमी म्हणजे परत वापरायचं पाणी कमी, प्यायचं पाणी कमी, बाकीच्या सगळ्या जनावरांना लागणारं पाणी कमी, शेतीचं पाणी कमी, पूर्णच्या पूर्ण त्या सगळ्या भूभागाचं नुकसान होतं अशा मूर्ख लोकांच्या मूर्ख प्लॅनिंग. मग ह्याच्यावरती सोल्युशन काय आहे? आपण खराब केलंय ना, आपल्यासाठी स्वतःच्या वापरासाठी आपण घेतलंय ना, मग जिथे शक्य आहे तिकडे द्या ना परत. आपण जे निसर्गाला देतो तेच निसर्ग आपल्याला परत देतो. तुम्ही पर्यावरणाचा ऱ्हास केला तर तुमचा ऱ्हास 100% होणार. ह्याचं नुकतंच आपण ताजं उदाहरण घेतलंय कोरोनाचं, बरोबर ना? सगळ्या जगाने अनुभव घेतला एवढ्या भयंकर संकटाचा. एवढी भीती होती की घराच्या बाहेर आपल्या शेजारच्या माणसाशी पण आपण बोललो नाही. पार्लेचं बिस्किटचा पुडा पण 4 वेळा धुवून घेतला. धुतलेले हात पण 10 वेळा सॅनिटाईज केले. कशाची भीती होती? मरणाची भीती होती की चुकून तो व्हायरस जरी आला तर काही खरं नाही आपलं. म्हणजे हा, पण तुम्ही बघितलं का तेव्हाच्या व्हिडिओमध्ये रस्त्यांवरती मोर फिरत होते, सगळे प्राणी मस्त इकडे, जंगलामधले प्राणी सगळे मोकळ्या रस्त्यांवरती फिरत होते, कारण इतके दिवस त्यांना कुठे लपायलाच जागा नव्हती ना. सगळीकडे माणसाने सगळीकडे 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 आपलंच राज्य निर्माण केलेलं. त्यांची जंगलं तोडून आपण तिथे राहायला जातो, मग ते कुठे जातील हा विचार आपण करत नाही. रिकव्हरीमध्ये आपण त्या गोष्टी पुन्हा प्राप्त करतो. बरं, तुम्हाला मी एक पिक्चर सांगते, पाणी. तुम्ही बघितलंय मला माहिती नाही, पण बघितला नसेल तर नक्की बघा, खूप चांगला पिक्चर आहे. थोडा मोठ्या वयाच्या मुलांसाठी म्हणता येईल आपल्याला, पण तो काही खराब पिक्चर नाही, खूपच चांगला पिक्चर. तुम्ही फॅमिली बरोबर बसून बघू शकता. आणि स्पेशली आपल्याकडे जिकडे जिकडे शेतीबीतीवाला एरिया असतो ना, तिथल्या लोकांसाठी इतका अप्रतिम पिक्चर आहे. थोडक्यात स्टोरी सांगते. त्या गावामध्ये प्रचंड दुष्काळ असतो. तर त्या दुष्काळामध्ये काय करतात लोक, उन्हाळा आला की ते काय करतात, आपलं गाव सोडून जातात कुठेतरी दुसऱ्या शहरामध्ये. नांदेडच्या आजूबाजूचा तो एरिया दाखवलाय. तर तिकडे लांबच्या शहरामध्ये जाऊन काहीतरी मजुरी करतात, काहीतरी करतात आणि पैसे कमवून परत 3-4 महिन्यांनी परत येतात. म्हणजे उन्हाळ्यामध्ये तिकडे राहायचंच नाही, कारण तिथे पाणीच नाहीये. एकदम बेकार परिस्थिती असते, एकदम प्रचंड उन्हाळा असतो. बायका कितीतरी किलोमीटर लांब जाऊन 2 हंडे पाणी घेऊन येतात. तर अशा याच्यामध्ये एक माणूस असतो, तुम्हाला तो आदिनाथ कोठारे माहितीये का? झपाटलेला 2 मधला हिरो आहे तो. तर तिथला तो त्या गावातला मुलगा असतो आणि त्याचं लग्न ठरलेलं असतं एका दुसऱ्या गावातल्या मुलीशी. पण त्या मुलीच्या घरातले लोक नाही म्हणतात, या गावामध्ये पाणी नाही तिथे आमच्या मुलीला आम्ही देणार नाही. बरोबरच आहे ना, तिथल्या कितीतरी बायका पाणी आणताच मेलेल्या असतात एवढ्या गरमीमध्ये, एवढ्या 2 हंड्यांसाठी. म्हणून तो ठरवतो की आपल्या गावामध्ये आता आपण पाणी आणायचंच, कारण त्याच्याच ओळखीच्या, त्याच्या नातेवाईकांमधल्या कितीतरी घरामध्ये हा प्रॉब्लेम असतो. आणि मग ते इतकी छान टेक्निक आहे ना, मला माहित नव्हती, त्या पिक्चरमुळे मला कळली. त्यांच्या मागे ना डोंगर असतो, त्यांच्या गावाच्या मागे. तर ते काय ठरवतात की त्या डोंगराला ना असे खड्डे 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 छोटे छोटे असे, आपण झाड लावताना कसे खड्डे करतो की नाही, असं सगळा पर्वत खड्ड्या खड्ड्यांनी भरून. आणि पावसाच्या आधी हे सगळं, उन्हाळ्यात हे सगळं काम करायचं. पण त्या लोकांना त्या उन्हाची सवय असते, म्हणजे बऱ्यापैकी कडक उन्हात ते काम करतात. आणि जसा पावसाळा येतो तर त्या खड्ड्यांमधनं ते सगळं पाणी त्या डोंगरामध्ये झिरपतं. म्हणजे वर्षभर त्यांच्याकडे ज्या आजूबाजूला त्या विहिरी असतात तिकडे ते सगळं पाणी येतं. कुठे? साचलेलं पाणी डोंगरातलं. आणि नंतर म्हणजे त्यांच्या गावामध्ये असं सांगितलं होतं त्यांनी की जसा पावसाळा संपतो, जुलै ऑगस्टच्या आसपासच तिकडे त्यांच्या विहिरी कोरड्या पडायला लागतात. मग पुढचे फेब्रुवारी मार्च पर्यंत ते महिने कसे तरी ताणतात आणि पुढचे 2-3 महिने ते गावातून निघूनच जातात. पण मग असं केल्यामुळे, म्हणजे पहिल्याच हा प्रोजेक्ट 4-5 वर्षांचा असतो. तर पहिल्याच वर्षी तिकडे जे खाली पाणी आलेलं असतं त्याच्यामुळे 2 महिने पाणी वाढतं विहिरींचं. पण तरी लोकांना असं वाटतं की पाणी नाही, हा प्रोजेक्ट काही चालला नाही, अमुक नाही धमुक नाही, तर एक दुसरी विहीर शोधायची असं त्यांचं काम चाललेलं असतं. ते सगळे श्रमदान करतात. तुम्हाला माहिती असेल श्रमदान म्हणजे काय? आपण सगळ्यांनी कष्ट करायचे आणि आपल्या गावासाठी आपण काम करायचं. सगळे मिळून ते करतात आणि एक नवीन विहीर खोदतात. तिकडे 12ही महिने पाणी लागतं. अशी ती पाणी, पिक्चरचं नावच पाणी, पण ती इतकी छान टेक्निक होती ना की त्या डोंगरामध्ये असं पाणी पावसाचं पडतंय, सगळीकडे हिरवळ झाली आणि ते सगळं पाणी त्यांनी वापरलं. असं आपल्याकडे तर आणखी एक कन्सेप्ट आहे बघा ना, शेततळ किती चांगली कन्सेप्ट आहे ती. खोल खोल खड्डे असतात, प्लास्टिकने सगळं ते बंद केलेलं असतं, पावसाचं पाणी सगळं जमा होतं त्याच्यामध्ये. जितके दिवस पाणी आहे तितके दिवस ते वापरायचं.
ऑलरेडी पावसाचं पाणी आहे ते असे वाया जातं, कुठेतरी वाहून जातं. मग ते वाया जाऊ नये म्हणून आपण आपापल्या शेतामध्ये ते खड्डे खणायचे. टेक्निक म्हणून खूप चांगली आहे. काही ठिकाणी ती चांगली वर्कआउट होते, काही ठिकाणी होत नाही, बरीच खर्चिक पण आहे. पण तरी कन्सेप्ट चांगली आहे ना. पावसाचं पाणी जे फुकट मिळतं ते वाया घालवण्याच्या ऐवजी आपण वापरण्याचा काहीतरी प्रयत्न तरी करतो. अशी जी गोष्ट त्याला आपण रिकव्हर म्हणतो. ठीक आहे. आता आपण व्हिडिओज बघूया, म्हणजे ह्या धड्याचा आज काय बरं म्हणतात शेवट होईल. आपण सुरुवात करूया प्लास्टिक. आणि व्हिडिओ ऑफ करते. टीचर आज मी खूपच प्रवचन दिलंय का तुम्हाला? नाही मॅम. चला, पण हे तुम्ही लक्षात ठेवा मुलांनो, तुम्ही आयुष्यात मोठे व्हाल, कुठल्या तरी चांगल्या गव्हर्नमेंट जॉबला असलात, कुठेतरी असलात, जिकडे तुमच्या हातामध्ये डिसिजन आहे. ठीक आहे. लक्षात ठेवा, जे तुम्ही निसर्गाला द्याल तेच निसर्ग तुम्हाला देईल. जितका चांगला विचार कराल तितकंच निसर्ग तुम्हाला परत देईल. ठीक आहे. चला, आता इथून सुरुवात करूया आपण. 38 करोड़ टन प्लास्टिक हर साल प्रोड्यूस किया जाता है, जो हमारे लंच बॉक्स से लेकर पीवीसी पाइप्स तक में इस्तेमाल किया जाता है। लेकिन जहां आज हमें प्लास्टिक के फायदे पता है, वहीं इसके नुकसान से भी हम वाकिफ हैं। हम जानते हैं कि आज किस तरह प्लास्टिक हमारे पर्यावरण के लिए एक बहुत ही बड़ी समस्या बन गई है, इसलिए हमें रिसाइकलिंग के बारे में सिखाया जाता है। लेकिन क्या आप जानते हैं कि आखिर कैसे एक प्लास्टिक रिसाइकलिंग प्लांट में इस प्लास्टिक को रिसाइकल किया जाता है? अगर नहीं तो जानने के लिए बने रहिए वीडियो के अंत तक हमारे साथ। वीडियो शुरू होने से पहले चैनल को सब्सक्राइब करना और बेल आइकन दबाना मत भूलिएगा। प्लास्टिक रिसाइकिल करने में सबसे पहला स्टेप होता है सॉर्टिंग, जिसमें अलग अलग तरह की प्लास्टिक को अलग किया जाता है, क्योंकि उन्हें अलग अलग कामों के लिए इस्तेमाल में लाया जाना है। जैसे कि आपकी शैम्पू की बोतल HDPE प्लास्टिक की हो सकती है, लेकिन उसकी कैप पॉलीप्रोपिलीन या PP प्लास्टिक से बनी होती है, जिन्हें अलग किया जाना जरूरी है। सॉर्टिंग का काम ज्यादातर ऑटोमेटिक तरीके से ही किया जाता है। सबसे पहले सभी कलेक्टेड प्लास्टिक को लंबी लंबी कन्वेयर बेल्ट्स की मदद से एक रोटर सीव में डाला जाता है। इस रोटर में अलग अलग होल्स बने हुए हैं, ऐसा इसलिए ताकि छोटे प्लास्टिक के पीसेस इससे अलग हो सके और नीचे गिर जाए। जो प्लास्टिक ड्रम के अंदर बच जाता है उसे फिर आगे 2 और ड्रम्स में भेज दिया जाता है, जहां से फिल्टर होने के बाद 5 अलग अलग साइज वाली प्लास्टिक स्ट्रीम बन जाती हैं। इसके बाद इस वेस्ट को एक एयर सेपरेटर में भेजा जाता है, जिससे पास होने पर वजन में हल्के प्लास्टिक के पीसेस भारी प्लास्टिक से अलग निकाल लिए जाते हैं। प्लास्टिक रिसाइकिल में आधा काम तो सिर्फ सॉर्टिंग का ही है। जितना ज्यादा प्लास्टिक सॉर्टेड होगा, उतना ही ज्यादा हाई क्वालिटी के प्रोडक्ट्स आप उससे बना पाएंगे। इसके बाद ये प्लास्टिक एक इंफ्रारेड स्कैनर से गुजरता है और स्कैनर इन्हें अलग अलग प्लास्टिक जैसे HDPE, PET या PP जैसे ग्रुप्स में बांट देता है। मशीन में एक ब्लोअर लगा होता है, जिससे पास होने पर अलग होने वाले प्लास्टिक को हवा के प्रेशर से कन्वेयर बेल्ट से बाहर कर दिया जाता है। अब मशीन के बाद एक बार कर्मचारियों द्वारा भी प्लास्टिक को पिक किया जाता है। जो प्लास्टिक सही होता है उसे कन्वेयर बेल्ट पर ही रहने दिया जाता है और खराब प्लास्टिक या फिर प्लास्टिक के साथ आए वुडन पीसेस को या पुराने जूतों जैसा कचरा वर्कर्स अलग हटा देते हैं। जितना प्लास्टिक फैक्ट्री के अंदर आता है उसमें से 33% को बाहर कर दिया जाता है। इस प्लास्टिक और बाकी वेस्ट को फेंकने की बजाय पावर प्लांट्स में भेजा जाता है, जहां इन्हें जलाकर बिजली बनाई जाती है। फैक्ट्री में बचे सभी प्लास्टिक को फिर एक प्रेसिंग मशीन में डालकर प्रेस किया जाता है। इसकी बड़ी बड़ी बेल्स बनाई जाती हैं। अब यहाँ PP, PET और HDPE प्लास्टिक की अलग अलग बेल्स बनकर तैयार हैं, जो 94 से 98% तक प्योर प्लास्टिक है। इसके बाद इन्हें अलग अलग प्लास्टिक प्लांट्स में भेजा जाएगा। HDPE प्लास्टिक का इस्तेमाल पाइप्स और स्पेशलाइज्ड पैलेट्स बनाने के लिए किया जाएगा, जबकि PP प्लास्टिक से फ्लावर पॉट्स या फिर बकेट्स और बाथरूम का बाकी सामान बनाया जा सकता है। PET प्लास्टिक का इस्तेमाल फैब्रिक बनाने में होता है, जिससे कपड़े बनाए जाते हैं। आपकी चेयर्स, टेबल्स और बाकी प्लास्टिक फर्नीचर भी PET से ही बनता है। प्लास्टिक को रिसाइकल करने के लिए यहाँ HDPE प्लास्टिक को एक श्रेडर में डाला जा रहा है, जो इस प्लास्टिक को छोटे छोटे पीसेस में तोड़ देगा।
लेकिन इससे पहले इन्हें अच्छे से वॉश किया जाएगा ताकि इन पर लगे ऑयल या डर्ट को हटाया जा सके। आखिर में श्रेडर से श्रेड होने के बाद आपके पास एक कलरफुल पैलेट तैयार हो जाता है। इन कलरफुल पैलेट्स को ऐसे ही इस्तेमाल नहीं किया जा सकता, इन्हें कलर्स के हिसाब से अलग अलग करना जरूरी है और ज्यादातर कंपनीज सिर्फ व्हाइट पैलेट्स को ही प्रेफर करती हैं। इन प्लास्टिक पैलेट्स को इसके बाद एक सेपरेटर मशीन में ले जाया जाता है। सेपरेटर मशीन में हजारों पैलेट्स को एक साथ साइड बाय साइड अलग अलग स्लाइड्स से गुजारा जाता है। पहली स्लाइड से गुजरते हुए एलईडी लाइट्स इन पैलेट्स पर पड़ती हैं, जिससे इनका रंग उभरने लगता है और मशीन के स्कैनर्स इन पैलेट्स को कलर के लिए स्कैन करते हैं। इस पूरे डेटा को फिर एक कंप्यूटर रियल टाइम में एनालाइज करता है। यही कंप्यूटर एक दूसरे पैनल को भी कंट्रोल करता है, जिसमें 60 से ज्यादा एयर नोजल्स लगे होते हैं। ये एयर नोजल्स एक एयर ब्लास्ट की मदद से अनवांटेड कलर वाले प्लास्टिक पैलेट्स को बाहर कर देते हैं और सिर्फ व्हाइट प्लास्टिक पैलेट्स ही बचते हैं। इस मशीन को आप बाकी कलर्स के लिए भी डिजाइन कर सकते हैं। ये पूरी तरह फैक्ट्री और उसके क्लाइंट पर निर्भर करता है कि उसे किस तरह का प्लास्टिक चाहिए। इस मशीन में कुल 5 स्लाइड्स होती हैं। पहली 2 स्लाइड्स पर ये प्रोसेस शुरुआती तौर पर होने के बाद इन्हें अगली 2 स्लाइड्स से फिर गुजारा जाता है। अब तक इतना मटेरियल फिल्टर हो चुका होता है कि अब 2 के बजाय आखिर में एक ही स्लाइड से इसे गुजारा जाता है और 3 बार फिल्टर होने के बाद अब ये कलरलेस व्हाइट पैलेट्स नेक्स्ट स्टेप के लिए तैयार है। हर घंटे में ये मशीन 800 किलो प्लास्टिक पैलेट्स को सेपरेट कर देती है, जो 99% तक प्योर होते हैं। इस मशीन से इसके बाद ये सारा प्लास्टिक एक एक्सट्रूडर मशीन के अंदर जाता है, जिसमें इसे 220 डिग्री सेल्सियस के तापमान पर गर्म किया जाता है। गर्म होने से सारा प्लास्टिक पिघलकर एक हो जाता है और यहाँ से इसे एक फिल्टर मशीन से गुजारा जाता है। फिल्टर से बाहर आने के बाद ये प्लास्टिक पूरी तरह से प्योरीफाई हो चुका है। इस लिक्विड प्लास्टिक को फिर ठंडा किया जाता है और इसके ग्रैन्युल्स बना दिए जाते हैं। अब ये प्लास्टिक पूरी तरह से इस्तेमाल में लाया जा सकता है। इन ग्रैन्युल्स को बहुत सी प्लास्टिक कंपनीज खरीद लेती हैं, जहां जाने के बाद इनसे मैन्युफैक्चरिंग शुरू होती है। यहाँ पर हम HDPE की बॉटल मैन्युफैक्चरिंग की तरफ नजर डालेंगे। प्लास्टिक के इन ग्रैन्युल्स को सबसे पहले एक नोजल मेल्टिंग के लिए खींच लेती है और फिर इन्हें एक मशीन में मेल्ट किया जाता है। मेल्ट होने के बाद उस प्लास्टिक में हवा ब्लो करके बॉटल्स को अपनी शेप मिलने लगती है और फिर बॉटल्स को ठंडा कर लिया जाता है। आगे जाकर एक ऑटोमेटिक मशीन इन बॉटल्स को स्कैन करती है और बॉटल्स के एक्स्ट्रा प्लास्टिक को काट कर अलग कर देती है। ये कटा हुआ प्लास्टिक फिर से इस्तेमाल में लाया जाएगा। अब बारी है इनके ऊपर कैप लगाने की, जो इसी तरह से रिसाइकल्ड हुए PP प्लास्टिक से बनाई गई है। तो इस तरह से प्लास्टिक को रिसाइकल कर लिया जाता है। लेकिन हैरानी की बात तो ये है कि जहां दुनिया में 38 करोड़ टन प्लास्टिक हर साल प्रोड्यूस की जाती है, लेकिन इसमें से सिर्फ 30 से 40 लाख टन ही एक्चुअली रिसाइकल की जाती है, जो 9% से भी थोड़ा कम है। इन्हीं सब कारणों की वजह से इस वक्त हमारे पर्यावरण पर बुरा असर पड़ रहा है और दुनिया भर में प्लास्टिक का इस्तेमाल कम करने से लेकर उसे ज्यादा से ज्यादा घर से ही अलग अलग डस्टबिन में सेपरेट करते हुए भेजने की गुजारिश आए दिन लोग एक दूसरे से करते रहते हैं। आप किस तरह से अपने घर में प्लास्टिक का इस्तेमाल कम कर रहे हैं, या आपने अब तक नहीं किया है तो आप आगे कैसे सुनिश्चित करेंगे कि प्लास्टिक कम से कम इस्तेमाल हो? अपनी राय और सुझाव हमें कमेंट्स में जरूर लिखिएगा। उसको मत बताओ पर मुझे बता दो, व्हाट इज योर प्लॅन? टीचर बाजारमध्ये गेल्यावर फुका चकड्याची पिशवी नाही वापरणार प्लास्टिकची. भाजी घ्यायला जाताना आपली आपली पिशवी घेऊन जायची आणि पाण्याची बाटली पण शक्यतो. आणि टीचर प्लास्टिक वापरली पण दुसऱ्या डब्यामध्ये टाकायची, मिक्स नाही करायचं त्यांना. टीचर मी लेट होऊ शकते का? कारण उद्या आम्हाला जळगावला जायचंय ना, तर उद्या त्यामुळे 3:45लाच उठायचंय. जाऊ शकते का? हो 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 जाऊ शकतेस. हा टीचर बाय, गुड नाईट. गुड नाईट. व्हिडिओ कळला ना? हो मॅम. हो मॅम. हो मॅम. हो मॅम. टीचर कळला नाही. चला आता दुसरा व्हिडिओ. आपण आता प्लास्टिक बद्दल बोललो. दुसरा आपला होता थर्मोकॉल. थर्मोकॉलचं रिसायकलिंग कसं होतं? मॅम काय ग?
टीचर एक क्वेश्चन विचारू का? त्या व्हिडिओ मधून मला डाऊट आलाय. हो विचार ना, विचार ना. टीचर आता बऱ्याच जणांना चष्मा असतो, तर म्हणजे जी लहान मुलं असतात त्यांना ते काचेचा चष्मा नाही देत, ते फायबरची ग्लास देतात बघा. बरोबर. तर ती म्हणजे ती फायबरची जो प्लास्टिकच असेल ना ते, पण मग ते कशापासून म्हणजे ते कोणत्या क्वालिटीचं असेल? ते मला असं वाटतं ते थर्मोस्टॅटिक असेल. ते एकदा बनलं की बनलं. ते शक्यतो तुटत नाही ना, चांगलं कडक असतं ते, है ना. फायबरचे हे पण असतात, बाकी बऱ्याचशा गोष्टी पण असतात फायबरच्या, तर ते चांगलं स्ट्रॉंग असतं. मॅम पण आपण त्याला जाळल्यावर ते तर हे होतं ना, म्हणजे तरी तुटतं पण मेल्ट कुठं होतं? टीचर मला तो क्वेश्चन का बरं आला, कारण की मला एक्सपिरियन्स येतो. हो का? तू तोडून पाहिलंय का तो तशी दांडी? हो टीचर, भरपूर वेळेस. आणि गरम करून पाहिली का, वितळली का? टीचर वितळली तर नाही, पण त्याचा जो शेप होता ना, म्हणजे मी काय करायची, त्याला गॅसवर गरम करायची आणि थंड पाण्यात त्याला अशी म्हणजे वाकवून द्यायची, त्याला पूर्ण यू आकारात करायची. ते होत होतं पण मेल्ट होते. ओके, म्हणजे ते मऊ झालं आपलं पण वितळलं, म्हणजे कदाचित ते वितळलं म्हणून त्याचा आकार बदलला ना. म्हणजे थर्मोस्टॅटिक नाहीये, थर्मोप्लास्टिक आहे. पण फायबर जनरली स्ट्रॉंग असतात, फायबरचे मटेरियल. टीचर हेच ना, मी पण 2-3 वेळेस केलं होतं. एक वेळेस माझा चष्मा तुटला होता ना, तेव्हा मी करून बघितलं होतं. गुड. हॅलो टीचर, प्लास्टिकचे किती प्रकार असतात टीचर मग? प्लास्टिकचे 2 मुख्य प्रकार असतात, थर्मोस्टॅटिक आणि थर्मोप्लास्टिक. थर्मोस्टॅटिक म्हणजे एकदा ते बनलं की बनलं, त्याच्यामध्ये काही बदल होत नाही. जसं आपण त्या दिवशी बोललो होतो ना, आपल्या डोसा बिचाचे तव्याचे हँडल, कढईचे जे कान असतात ते, किंवा आपल्या इलेक्ट्रिसिटीची बटणं, ह्या सगळ्या गोष्टी एकदा बनल्या की त्याचा आकार बदलत नाही. ते वितळवून त्याचं पुन्हा काही करता येत नाही. म्हणजे नॉर्मल याच्यामध्ये, नॉर्मल गरमीच्या याच्यात, नॉर्मल याच्यामध्ये ते करता येत नाही. आता आपण जो व्हिडिओ बघितला त्याच्यामध्ये त्यांनी ते सांगितलं होतं, बघितलं का? वेगळ्या वेगळ्या प्रकारचे वर्गीकरण केलं, जड, हलकं, रंगीबेरंगी, खराब प्लास्टिक. मला तो डाऊट आला. हा, मग त्या वर्गीकरणानंतर त्याच्यामध्ये त्याचे बारीक बारीक तुकडे करतात आणि त्याच्या बारीक बारीक गोळ्या बनवतो ना आपण, तसे पॅलेट्स बनवतात. मग पॅलेट्सचा वापर करून वेगवेगळ्या वस्तू बनवतात. ठीक आहे. आता थर्मोकॉल बघूया का? हो टीचर. नमस्कार, मैं हूं राहुल झा और स्वागत है आप सभी का इंस्टीट्यूट फॉर इंडस्ट्रियल डेवलपमेंट में। और दोस्तों, आज हम आपके लिए एक ऐसी डॉक्यूमेंट्री लेकर आए हैं जो ना सिर्फ आपके प्रॉफिट को बढ़ाएगी, बल्कि इसके साथ साथ ही आप देश के विकास में पॉल्यूशन को कंट्रोल करने में भी मदद कर सकते हैं। जब से ऑनलाइन बिजनेस ने बूम किया है, तब से रोज ही हमारे घर में ये अनचाहा सामान जमा हो रहा है। जी हाँ, हम बात कर रहे हैं थर्मोकॉल की, जो अब हर छोटी बड़ी ई कॉमर्स पैकेजिंग का हिस्सा बन गया है। पैकिंग करते समय थर्मोकॉल का प्रयोग किया जाता है ताकि शिफ्टिंग के समय में आपका प्रोडक्ट कहीं टूट ना जाए। सामान की सेफ्टी के साथ साथ वो हमारे लिए एक अनचाहा वेस्ट भी है, जो घर में अब लगातार अपनी जगह बनाता जा रहा है। पर क्या आप जानते हैं कि अनचाहा वेस्ट आपकी आय का साधन भी बन सकता है? इंस्टीट्यूट फॉर इंडस्ट्रियल डेवलपमेंट की इस इंडस्ट्रियल डॉक्यूमेंट्री में आज हम आपको बताएंगे कि कैसे आप थर्मोकॉल को रिसाइकल करके एक सफल एंटरप्रेन्योर बन सकते हैं और साथ ही अपना बिजनेस शुरू कर सकते हैं। आप हमारे ऐप एंटरप्रेन्योर इंडिया लाइव को डाउनलोड करके कभी भी और कहीं भी बिजनेस या इंडस्ट्री रिलेटेड जानकारी प्राप्त कर सकते हैं। थर्मो वेस्ट रिसाइकलिंग प्लांट के लिए आपको रॉ मटेरियल के तौर पर सिर्फ थर्मोकॉल स्क्रैप्स की जरूरत होगी। हम लोगों ने प्लास्टिक रिसाइकलिंग का काम सन 2010 में स्टार्ट किया था। उस टाइम मतलब गिने चुने लोग होते थे और हमने जब रोड पे देखा कि काफ़ी प्लास्टिक लैंडफिल में जा रही है और जा रही है, तो हम लोगों ने इस पे एक विचार किया कि क्या करना चाहिए। तो हम लोगों ने थर्मोकोल को टारगेट करके उसका एक रिसाइकलिंग प्लांट यहाँ स्टार्ट किया। प्रोसेस एंड मशीनरी। जैसा कि हम सभी जानते ही हैं कि थर्मोकॉल कितना खतरनाक साबित हो सकता है हमारे पर्यावरण के लिए अगर उसका खास ख्याल ना रखा जाए तो। लेकिन अब ऐसा नहीं होगा, क्योंकि अब आप जानने वाले हैं थर्मो वेस्ट रिसाइकलिंग प्रोसेस के बारे में। सबसे पहले रॉ मटेरियल यानी थर्मोकॉल वेस्ट को
थर्मोकोल एक्सट्रूडर मशीन के हॉपर में फीड किया जाता है। फीड होने के बाद मशीन उन्हें ग्राइंड कर देती है। ग्राइंड होने के बाद फिर मशीन बैरल में उन्हें मेल्ट किया जाता है। मेल्ट होने के बाद पेल्टिसाइजिंग प्रोसेस के जरिए ग्रैनुअल्स तैयार किए जाते हैं और फिर आखिरी स्टेप में उनकी कटिंग होती है। आफ्टर कटिंग द ग्रैनुअल्स आप इन्हें पैक करके मार्केट में अच्छे रेट में सप्लाई कर सकते हैं। लैंड एंड बिल्डिंग। फुली ऑटोमेटिक थर्मो वेस्ट रिसाइकलिंग प्लांट के साथ बिजनेस शुरू करने के लिए आपको लगभग 3500 से 4000 स्क्वायर फीट एरिया की जरूरत होगी, जिसमें कम से कम 2500 से 3000 स्क्वायर फीट एरिया कवर्ड होगा। प्लांट एंड मशीनरी। अब बात करें प्लांट एंड मशीनरी की, तो इसका प्राइस अप्रॉक्स 28 लाख रुपए प्लस जीएसटी है, लेकिन ये आपके ऑटोमेटिक एंड सेमी ऑटोमेटिक प्लांट पर भी डिपेंड करता है। और कोर प्लांट एंड मशीनरी मिसलेनियस टूल्स के साथ साथ इक्विपमेंट्स की भी नीड होगी। मिसलेनियस एसेट्स। चलिए अब आपको बताते हैं एडिशनल एसेट्स की। तो जिन एडिशनल एसेट्स की आपको जरूरत हो सकती है वो है इलेक्ट्रिकल पैनल्स प्लस स्विचेस, डीजी सेट, फर्नीचर एंड फिक्सचर्स फॉर ऑफिस। पावर रिक्वायरमेंट। इस बिजनेस को शुरू करने के लिए आपको लगभग 30 किलोवाट इलेक्ट्रिक लोड की जरूरत होगी। मैन पावर। फुली ऑटोमेटिक थर्मो वेस्ट रिसाइकलिंग प्लांट को आप 7 से 9 मैन पावर के साथ शुरू कर सकते हैं, जिसमें ऑपरेटर, स्किल्ड, अनस्किल्ड के साथ साथ एडमिन एंड सेल्स मैनेजर भी शामिल हैं। आइए अब जानते हैं इस व्यवसाय को स्थापित करने पर आने वाली लागत और उससे होने वाले मुनाफे के बारे में। एक्सपेक्टेड मंथली टर्नओवर। बात करें मंथली टर्नओवर की, तो अगर आप 100% कैपेसिटी पर डेली 8 घंटे की शिफ्ट में काम कर रहे हैं, तो इस हिसाब से आप लगभग 8 से 10 लाख रुपए महीने की सेल कर सकते हैं। एक्सपेक्टेड मंथली प्रॉफिट। अब आते हैं मंथली प्रॉफिट पर। तो अब अगर सभी फैक्ट्री एक्सपेंसेस, सेल्स एंड एडमिन एक्सपेंसेस को डिडक्ट कर दिया जाए, तो आप लगभग इस बिजनेस से 1,20,000 से 1.5 लाख रुपए प्रति माह कमा सकते हैं। ध्यान दें, सभी फिगर व्यवसाय के साइज, प्रकार और आपकी इन्वेस्टमेंट के अनुसार घट या बढ़ सकती है। लाइसेंसेस। इस बिजनेस में आपको कुछ ज्यादा लाइसेंसेस की जरूरत नहीं पड़ेगी। आप जीएसटी, उद्यम और एनओसी फ्रॉम फायर पॉल्यूशन बोर्ड के साथ शुरुआत कर सकते हैं। स्कीम्स। वहीं अगर स्कीम्स की बात करें तो वो आपके इन्वेस्टमेंट और प्रोजेक्ट पर डिपेंड करती है, लेकिन ये बिजनेस आप स्टैंड अप इंडिया के साथ शुरू कर सकते हैं। तो इंडस्ट्रियल जानकारियों के सफर में आज के लिए बस इतना ही। अगली बार इंस्टीट्यूट फॉर इंडस्ट्रियल डेवलपमेंट फिर हाजिर होगा एक नई डॉक्यूमेंट्री और एक नए सफर के। ओके, बरं, तुम्हाला बिझनेसची एक आयडिया पण मिळाली याच्यातनं. टीचर. बोला. हो टीचर. टीचर बोला. बिझनेस कसं निर्माण करायचं हे सुद्धा शिकायला भेटणार व्हिडिओ. एक मिनिट, एका वेळी एकाने बोला. काय बोलतो? बोलू का? थर्मोकॉलचा एकच प्रकार असतो का टीचर? थांब. अनुष्का. टीचर, आजपर्यंत आपण थर्माकॉल जे आहे ते थर्माकॉलचा उपयोग म्हणजे असं काय आपण जर नवीन वस्तू आणली तर त्याच्यात ते थर्माकॉल म्हणजे ती वस्तू फुटू नये म्हणून त्याचे थर्माकॉल देते ना. पण ते म्हणजे थर्माकॉल कसे बनते ते मला माहिती होतं, त्याच बघितलं टीचर. ओके, कसं बनतं नाही त्याला आपण कसं रिसायकल करतो. जे बनलेलं आहे, जे खराब झालंय, जे तुटलंय, त्याला आपण आता काहीतरी, आपण आताच 4 R बघितले, त्यातलं आपण रिसायकल बघतोय की थर्मोकॉल फेकून देत नाही, जाळून टाकत नाही, त्याचं काय करायचं, त्यातनं पैसे कसे कमवायचे, असा एक चांगला प्लॅन्ट आहे. आणि असं आपण ते इकडे तिकडे पडलेल्या भंगारमधनं ते सगळं जमा करून आपण त्याच्यावर काम करू शकतो. अजून कोणाला काही प्रश्न विचारायचे होते का याच्यावर? थर्मोकॉलचा सुद्धा एक बिझनेस असतो का? हो, तेच तर त्याने सांगितलं ना. एक प्लॅन टाकून रस्त्यात पडलेला इकडचा तिकडचा कचऱ्यातला सगळा थर्मोकॉल जमा करून त्याच्यावर काम करणारा बिझनेस आहे. म्हणजे तुम्ही काय करताय, थर्मोकॉलच्या छोट्या छोट्या गोळ्या बनवताय आणि ते विकलं की लोकांना जेव्हा थर्मोकॉल बनवायचे तर तुमच्याकडनं विकत घेतील. थर्मोकॉलचे प्रकार नसतात, थर्मोकॉलच असतं. ते जसं आपण पांढऱ्या रंगाचे घेतो ना, त्याचे शीट बनलेले असतात किंवा त्याचे बॉल्स असतात, पण ते एकच असतं, फक्त त्याचे आकार वेगवेगळे.
पेट्रोलमध्ये थर्माकोल टाकलं का विरघळतो? इथे थर्माकोल पेट्रोलमध्ये टाकला तर विरघळतो. हा असेल ना, ते होतं, पण त्याला मग तुम्ही गायब करून टाकता, तुम्ही त्याला रिसायकल नाही करत ते. आता ह्याच्यातनं आपण परत ते बनवू शकतो ना. चला, थर्माकोलचा एकच प्रकार आहे का मग? नाही ना, सांगितलं ना थर्मोकॉलचा. हा एकच प्रकार म्हणजे एकच थर्मोकॉल आहे, त्याची फक्त आकार रूप वेगळे वेगळे. ठीक आहे, मॅम मी विचारू का? बोला. मॅम आपण बघितलं की प्लास्टिक आता किती खूप प्रमाणात प्लास्टिक आहे, पण 30 टनच हे रिसायकलिंगला होतं. म्हणजे 9%च्या कमी तरी पण. मग हे जे थर्मोकॉल आहे ते म्हणजे पूर्ण रिसायकलिंग होतं की काही टक्केच होतं. एक तर थर्मोकॉल जमा करणं, आता बघा ना, इतक्या वेगवेगळ्या ठिकाणी थर्मोकॉलच्या अनेक गोष्टी पडलेल्या असतात. कचऱ्यामध्ये पण बघा तुम्ही, म्हणजे गटारीमध्ये कुठेतरी वाहिलेलं कुठलंतरी थर्मोकॉल असतं, कुठेतरी जमा झालेलं असतं. असं किती कमी थर्मोकॉल परत येतं. प्लास्टिक तर ठिकठिकाणी खूप आहे, म्हणून त्याच्यातलं 30% आपण घेतलं, त्यातलं पण काहीच टक्के रिसायकल केलं. थर्मोकॉल तर असं किती ठिकाणी पडले, ते कचरा जमा करणारे लोक असतात ना, त्यांनी जमा करून ते एका ठिकाणी दिलं, विकलं. माहितीये ना, ते भंगारवाले सगळं विकत घेतात. तसंच ते थर्मोकॉलवाले पण कुठेतरी कचरा जमा करून घेतात, तसे प्लास्टिक पण वेगळं जमा करतात, लोखंडाचं वेगळं जमा करतात. अशा वेगवेगळ्या ठिकाणी जमा झालेल्या गोष्टी ह्यांच्या कंपन्यांमध्ये येतात आणि मग त्याच्यावर प्लास्टिकच्या बाटल्या जमा करताना दिसतात. बरोबर आहे. थर्मोकॉल पासून जमिनीवर ते प्लास्टिक वगैरे पडले असतं ते उचलून मग घेऊन जातात मॅम. हो ना, कचरा जमा करणाऱ्या लोकांचं काम काय असतं? लोकांनी सगळं फेकलंय, ते सगळं जमा करायचं आणि जे ते घेऊन त्याच्यावरती त्यांना पैसे देतात, त्यांना ते विकायचं. जे लोक ते विकत घेतात ते काय करतात, ते सगळं जमा करतात आणि अशा कंपन्यांना पडतं जिकडे त्याच्यावरती काहीतरी काम होतं. तो बिझनेस आहे. धाराशिव मध्ये पण याची कंपनी आहे. हो, कधी तुळजापूर रोडला. ओके, कधी गेलास आणि बघितलंस तर सांग, खरं खरं असं होतं का? आता याने एक चांगला ऑप्शन म्हणून सांगितलं होतं आपल्याला. आता आपण ग्लास स्पेलिंग बघू. हा बोला. टीचर मी लेफ्ट होऊ शकते का? कारण उद्या जळगावला जायचंय ना, मग लवकर झोपायचंय. येस, बाय बाय, गुड नाईट. गुड हा नाईट. लास्ट व्हिडिओ आहे. गुड नाईट. हा झाला की मी पण झोपणार आहे, मला पण चला. रिसायकलिंग ऑफ ग्लास. मला पण उद्या पण येणार का? जळगावला नाही ग, जळगावला नाही येणार आहे मी. बघा आता. In this lesson, we will learn about recycling glass. Although the usage of plastics is more common as it is lighter and less prone to breakage, glass is still widely used. Glass is used to make soft drink bottles, food containers such as plates and glasses, and vases. Glass is primarily silicon dioxide, with a small percentage of calcium oxide and sodium oxide. The beauty about glass is that it is 100% recyclable, and unlike paper, it does not break down into smaller components with each recycling process. For the moment, only glass bottles can be recycled, not crystal glass, window glass, and windscreen glass on cars. This is because other materials are added to this type of glass, and the recycling process at the moment cannot separate those materials from glass. First, glass bottles and containers need to be collected and separated according to their color. This is important because the different colors are made due to many different substances that are added. Ideally, green glass will be recycled into green glass and brown glass into brown glass. Any labels present must be removed, and the bottles must be thoroughly washed to ensure that any residual contents and adhesives are removed. The bottles are then crushed into smaller pieces before they are melted. Why is this step important? Please pause the lesson to think about this and resume when you are ready. This is an important step because the smaller pieces mean that melting will occur quicker due to the increased surface area.
Following on the same idea, if you want it to fully dissolve sugar in water, powdered sugar would dissolve faster than a cube of sugar. The smaller pieces of glass are then melted, poured into a mold, and allowed to cool and harden. The bottles are now fully recycled and ready for reuse. This recycling process uses a lot less heat energy than glass blowing, and is therefore a more environmentally friendly option. As well as being recycled into bottles, mixed glass can be crushed to form glass aggregate and used as a cheaper substitute for gravel. In summary, glass is fully recyclable and can be recycled a virtually infinite number of times without being degraded into other products. मस्त होतं ना? इंग्लिश मध्ये होतं पण छान होतं. काहीच कळालं नाही. कळालं मॅम. मला असं वाटलं टीचर ए पुन्हा लावू का? मराठीत लावा मॅडम. ग्लास तर इंग्लिश मध्ये आहे. ग्लास लावा आणि चांगलं होतं अॅनिमेटेड म्हणून मी लावलं. पुन्हा बघा. हो टीचर, इंग्लिश मध्ये लय आवडलं ते. In this lesson, we will learn about recycling glass. Although the usage of plastics is more common as it is lighter and less prone to breakage, glass is still widely used. Glass is used to make soft drink bottles, food containers such as plates and glasses, and vases. Glass is primarily silicon dioxide with a small percentage of calcium oxide and sodium oxide. The beauty about glass is that it is 100% recyclable, and unlike paper, it does not break down into smaller components with each recycling process. For the moment, only glass bottles can be recycled, not crystal glass, window glass, and windscreen glass on cars. This is because other materials are added to this type of glass, and the recycling process at the moment cannot separate those materials from glass. First, glass bottles and containers need to be collected and separated according to their color. This is important because the different colors are made due to many different substances that are added. Ideally, green glass will be recycled into green glass and brown glass into brown glass. Any labels present must be removed, and the bottles must be thoroughly washed to ensure that any residual contents and adhesives are removed. The bottles are then crushed into smaller pieces before they are melted. Why is this step important? Please pause the lesson to think about this and resume when you are ready. This is an important step because the smaller pieces mean that melting will occur quicker due to the increased surface area. Following on the same idea, if you want it to fully dissolve sugar in water, powdered sugar would dissolve faster than a cube of sugar. The smaller pieces of glass are then melted, poured into a mold, and allowed to cool and harden. The bottles are now fully recycled and ready for reuse. This recycling process uses a lot less heat energy than glass blowing, and is therefore a more environmentally friendly option. As well as being recycled into bottles, mixed glass can be crushed to form glass aggregate and used as a cheaper substitute for gravel. In summary, glass is fully recyclable and can be recycled a virtually infinite number of times without being degraded into other products. बरं, थोडं थोडं कळलं? हो थोडं थोडं आता समजलं. आपण असं इंग्रजी बोलत नाही ना, आपल्याला असं असं इंग्रजी बोलायची सवय नाहीये. आणि पण धड्याच्या या भागामध्ये तुम्हाला तीनही प्रकारचे म्हणजे ग्लास आणि प्लास्टिक आणि थर्मोकॉलचं रिसायकलिंग कळलं.
एकदा पटकन आपण जरा आपला धडा रिवाइज करूया का? येस मॅम. हॅलो येस. आणि मग आपण मॅम त्यांनी ते साखर आणि ते मीठ घेतलं होतं आणि ते पाण्यात टाकून मग त्याच्यानंतर म्हणजे त्या साखरेचं मिठाचं काय केलं होतं? मी असं सांगितलं की आपल्याला जर साखर पाण्यामध्ये विरघळवायची असेल तर आपण खडी साखर घेतली आणि पिठी साखर घेतली, तर कोणती आधी विरघळेल? पिठी साखर. बारीक केलेली आहे ना, बारीक केलेली आहे आणि त्याचा सरफेस जास्त. हा बरोबर ना. म्हणजेच मोठा एक काचेची बाटली रिसायकल करायची आणि काचेचे तुकडे रिसायकल करायचे, याच्यामध्ये लवकर काय होईल? काचेचे तुकडे. अजून एक गोष्ट ही पण सांगितली की ज्या रंगाची काच आहे त्याच रंगाची ती रिसायकल होऊन बनते. हिरव्या रंगाची असेल तर हिरव्या रंगाच्याच बॉटल्स होतील, दुसऱ्या रंगाची असेल तर दुसऱ्या रंगाच्या होतील. आणि अलग अलग रंगांची बॉटल राहिले तर मग त्याचे बी अलग अलग रंगांचे बनणार का मॅम? अलग अलग रंगांचे बनणार आणि त्याच्यात दुसरं हे काही असं आणखीन वेगळंच काही टाकलेलं असेल काचेबरोबर. त्यांनी काय सांगितलं? खिडकीच्या काचा किंवा दुसऱ्या काचा, गाडीच्या काचा. बोला. तिच्या कलरच्या काचा राहते ना, त्याला दुसऱ्या कलर नंतर देता येत नाही. तेच ना, मग असं काही वेगळं त्या काचांमध्ये टाकलं असेल तर त्याचा उपयोग दुसरीकडे करता येतो. म्हणजे त्या काचांचा आपण 100% रिसायकलिंग करू शकतो, फेकून द्यायची गरज नाही. सगळ्या काचांचा पुन्हा काचेच्याच वस्तू बनवण्याकरता उपयोग केला जातो. ठीक आहे. आता मॅम पहिले ते काचांना म्हणजे पावडर केली जाते मग त्याला विरघळवलं जातं ना? पावडर करण्याची गरज नाही, तुकडे केले जातात. बाटली फोडून टाकायची, काचा जमा करायच्या. टीचर लोखंडाचं कसं करतात? टीचर तसंच करायचं असतं. डायरेक्ट वितळलं तर म्हणजे डायरेक्ट वितळू शकतं का ते? हो, काचांना खूप म्हणजे 1000 डिग्रीच्या आसपास गरम केलं की ती वितळते. त्याची वेगळी भट्टी असते काचेची. मग त्या भट्टीत पातळ. हो का टीचर? सांगू का? सांग ना. टीचर आपण ते लोखंडाला करतो ना तर दुसरा आकार देतो वितळून, तसंच करायचं असतं त्याला. बरोबर आहे. मागच्या वेळेला मी तुम्हाला व्हिडिओ दाखवला होता ना काचेच्या वस्तू कशा बनतात. तुम्ही आपल्या बांगड्या म्हणजे आपल्या ज्या बांगड्या राहतात तर त्यांची काच राहते ती कोणती राहते? त्यांची काच कोणती असते? आपल्या पुस्तकात दिलंय ना, काचेचे 2-3 प्रकार दिलेले आहेत. रंगीत काचांमध्ये एक फेरस बिरस टाकतात. थांब, तू विचारलं ना काचांच्या बांगड्या, त्या ह्याच्यात दिलेलं आहे. टीचर काही काचाला रंग पण देता येतो. काचांना रंग देता येतो कारण त्याच्यामध्ये आपण काहीतरी टाकतो. फेरस टाकलं की हिरवा रंग येतो. म्हणजे काचांचे प्रकार पण असतात का? हो, काचांचे प्रकार कशावरून असतात की आपण त्याच्यामध्ये काय टाकले. बघा ना, काच म्हणजे सिलिका, बरोबर. SiO2 हे आत्ताच बघितलं ना आपण. काचांचे बघा, काचेमध्ये असणाऱ्या सिलिकाच्या आणि इतर घटकांच्या प्रमाणावरून त्याचे प्रकार कोणते कोणते? सोडा लाईम काच, बोरोसिलिकेट काच, सिलिका काच आणि अल्कली सिलिकेट काच. यातल्या बोरोसिलिकेट गाडीचा काच वेगळा, खिडकीचा काच वेगळा, हे काच वेगळे असतात का? हो बरोबर. त्यांचं किती स्ट्रॉंग आहे. आपण आरसा बनवतो ती काच वेगळी, घरातला आपला खिडकी आहे त्याची काच वेगळी, कारची काच वेगळी. पारदर्शक असते, पारदर्शक पण असते आणि स्ट्रॉंग पण वेगवेगळी असते ना. काही काचा खूपच नाजूक असतात, काही कशा तशा नसतात. आता आपल्याला बांगड्या आपल्या याच्यात पुस्तकात दिलेले आहेत. मला त्याचं नाव लक्षात नाहीये, आपण शोधूया. हो टीचर, बुलेट ग्लास टीचर किती स्ट्रॉंग असतं. कुठे गेलं ग? आपण हे बोललो होतो ना, संस्कारित काच, रंगीत काच. बघा, निळसर हिरवी काच आपण फेरस ऑक्साईड टाकतो, लाल रंगाकरता कॉपर ऑक्साईड, हे आपण आताच बोललो. आता हिने विचारलंय बांगड्यांचं कुठे आहे ग? मी वाचलं होतं बरं कुठेतरी, पण आता मला मी सांगितलं. मला आपल्या पुस्तकात आहे ना टीचर? पुस्तकातच. टीचर इंग्लिश मध्ये काय म्हणते टीचर त्याला? कशाचा ग? इंग्लिश मध्ये काय म्हणते टीचर त्याला? कशाला? यांना सिलिका ग्लास म्हणजे सिलिका ग्लास म्हणतात. काचेच्या ऐवजी सिलिका ग्लास, बोरोसिलिकेट ग्लास. मॅम बोला टीचर, बांगडीला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? बांगडीला
बँगल्स बँगल्स. टीचर बोला. व्हिडिओ मध्ये सोडा लाईम क्लास मॅम सोडा लाईम मग सोडा लाईम आपल्या याच्यामध्ये आहे का पण? सोडा लाईम क्लास. हा सोडा लाईम क्लास पण सोडा लाईम आपल्या याच्यात दिलेली नाहीये ना. आहे तिथं बघा मॅम, नीट बघा, आहे तिथं. अगं नाही, काचेच्या प्रकारामध्ये कुठे दिलंय? सिलिका काच प्रकारामध्येच एक थोडस वरती घ्या. हा अजून थोडस वरती म्हणजे 4च्या 5 नंबर घेऊ का? 5 नंबर घ्या. सॉरी 6 नंबर. रंगीत काच दिसतं का तिथं? सोडा लाईम काच रंगीन असते. हो. रंगहीन असते. रंगहीन म्हणजे रंग नसलेली. सोडा लाईम ऐका, सोडा लाईम काच ही रंगहीन असते. ती कलरलेस आहे. तिला रंग देण्याकरता आपल्याला त्याच्यामध्ये काही काही टाकावं लागतं. म्हणजे ही कलर टाकावं लागतं आपल्याला टीचर. हा, त्याच्यामध्ये तुम्ही फेरस ऑक्साईड टाकलं बघा. फेरस ऑक्साईड टाकलं तर काय होईल? निळसर हिरवी होईल. पण कॉपर ऑक्साईड टाकलं तर लाल होईल. मी हे जरा शोधते आणि तुम्हाला सांगते. मॅम ही बांगड्यांची काच येऊ शकते ना? पण ती रंगहीन आहे ना, मग त्याच्यामध्ये रंग टाकण्याकरता वरच्या वस्तू टाकाव्या लागतील. हो, होऊ शकते. सोडा लाईम ठीक आहे मॅम. बाय. असा हा सगळा धडा आहे जो आपण ऑलरेडी केलेला आहे. ठीक आहे, चला बाय बाय. गुड नाईट. बाय मॅम. गुड नाईट. लेसन एक्सरसाइज आपण पुढच्या लेक्चरला बघणार आहोत ना मॅम. टीचर बाय. पुढच्या लेक्चर. बाय टीचर. गुड नाईट. बाय बाय. गुड नाईट. गुड नाईट. बाय मॅम. थँक यू टीचर. बाय. बाय मॅम. बाय मॅम. बाय टीचर. बाय मॅम. बाय टीचर. बाय मॅम. बाय टीचर. होमवर्क काय आहे का? बाय बाय टीचर. बाय बाय. गुड नाईट. बाय मॅम. गुड नाईट. गुड नाईट.